लग्नाच्या बोहल्यावरून थेट मतदान केंद्राकडे नववधूची वाटचाल, दिव्यांग नववधूने बजावला मतदानाचा हक्क, लोकशाहीप्रती निष्ठा. कडगावमध्ये मतदानाचा प्रेरणादायी संदेश. गडिंग्लज तालुक्यातील कडगाव गावात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दिवशी लोकशाहीचा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असताना कडगाव येथील दिव्यांग कर्णबधीर दीपाली दादू पाटील हिच्या विवाहामुळे लोकशाहीचा मंगल क्षण साक्षात अनुभवाला आला. दीपालीचं लग्न ऐनापूर येथे कृष्णा यांच्याशी संपन्न झालं. लग्नाच्या बोहल्यावर उभे राहिल्यानंतरही दीपालीने मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलं. अक्षता पडताच विवाह सोहळ्याची लगबग सुरू असताना दीपालीने पती कृष्णा यांच्यासह लग्न मंडपातील विधी थांबवत थेट मतदान केंद्र गाठलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपलं मत नोंदवून तिने जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित केली. मतदान केल्यानंतर ती तात्काळ पुन्हा ऐनापूर येथील लग्न मंडपाकडे रवाना झाली. लग्न आयुष्यात एकदाच येतं, पण लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे, असा स्पष्ट आणि ठाम संदेश दीपालीने आपल्या कृतीतून दिला. तिच्या या निर्णयाचं मतदान कर्मचारी, उपस्थित नागरिक तसेच गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं. आज अनेक ठिकाणी मतदानाबाबत उदासीनता दिसून येत असताना दिव्यांग असूनही वैयक्तिक आनंदापेक्षा लोकशाहीच्या हक्काला प्राधान्य देणारी दीपालीची ही कृती समाजासाठी, विशेषतः तरुण मतदारांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे राज्य सचिव बाळासाहेब आबाजी पाटील यांनी दीपालीने दिलेला हा आदर्श लोकशाहीसाठी दिशादर्शक असल्याचं मत व्यक्त केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.